नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी खूप छान असे मेंदू वडे बनवलेले आहेत आणि ते पण तांदूळाच्या रव्यापासून। तर चला आता रेसिपीसाठी सुरुवात करूया। खूप छान असे बनलेले आहेत। तर सगळ्यात आधी मी कढई ठेवली। कढईमध्ये 1 चम्मच मी तेल घातलंय। तसंच तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली थोडीशी। मोहरी तडतडल्यानंतर मी त्यामध्ये कापून एक लाल मिरची घातली आणि तसंच एक वाटी घेतलेली आहे। त्या वाटीच्या मापाने मी 2 वाटी त्यामध्ये पाणी घातलंय आणि पाणी घातल्यानंतर तसंच मी त्यामध्ये नमक घातलंय आवश्यकतेनुसार आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाण्याला छान उकळी आल्यावर हे जो तांदूळाचा रवा आहे तो मी त्यामध्ये घालणार आहे। हा तुम्हाला बाजारात कुठेही भेटणार, जर नाही भेटला तर आपला साधा रवा वापरला तरी पण चालेल। तसंच 1 छोटा चम्मच मी त्यामध्ये आता खोबरं खीस घातलंय आणि ते झाल्यानंतर मी आता जे आपली तांदूळाचा रवा आहे तो मी त्यामध्ये घातलाय आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। 5 ते 6 मिनिटे बरोबर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। लगेच फुलतो, त्याला काहीच वेळ लागत नाही फुलायला। बघा किती छान लगेच असा मऊ पडलाय आणि आता मी थंड करण्यासाठी हा काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। पूर्णपणे हा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे। तसंच थंड होईपर्यंत मी एक बटाटा उकडून घेतला आहे, तो मी खिसून आता त्यामध्ये घालणार आहे। बटाटा खिसून घ्यायचा, नाहीतर त्याचे गोळे असे राहू शकतात बटाट्याचे। आणि हा पण थोडासा गरम आहे पण तरी मी तो खिसून घेतलाय। ते बटाटा झाल्यानंतर 1 मोठा चम्मच आता थोडीशी कोथिंबीर घातली आणि तसंच 1 मोठा चम्मच मी आता तांदळाचं पीठ त्यामध्ये घातलंय आणि हे व्यवस्थित आता थंड झालंय सारण आणि मी मिक्स करून घेते। तेवढ्यात रिषभ उठलेला, तर त्यामुळे मी जेव्हा गेले त्याला झोपवायसाठी परत, पण ते मेंदू वडे बनवताना ते व्हिडिओ घ्यायचा विसरले। तर आता ते नंतर मग मी व्हिडिओ आता डायरेक्ट तेल गरम केला आणि आता मेंदू वडे त्यामध्ये टाकलेत। जेव्हा मी बनवले तेव्हा मी विसरले व्हिडिओ चालू करण्यासाठी, तो पण तेवढ्यात रिषभ उठला होता म्हणून। आणि छान मस्त त्याला लाल कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। ते पण छान आधी तेल गरम करून घ्यायचं आणि तेव्हाच मेंदू वडे त्यामध्ये टाकायचे तेलामध्ये आणि मीडियम आचेवर छान मस्त फ्राय करून घ्यायचे। असेच मी सगळे मेंदू वडे आता फ्राय करून घेतले आणि तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत बनले। छान वरून कुरकुरीत बनले आणि आतमधून एकदम सॉफ्ट असे आहेत। तर अशाच छान रेसिपी बघत राहा, बनवत राहा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मेंदूवडा दाखवून देते किती सॉफ्ट आहे ते आणि वरून कुरकुरीत। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। बाय।